नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये पाहिलेलं असेल की मराठवाडा ग्रामीण बँक असेल किंवा ज्या ग्रामीण बँका तुम्ही असतात त्या ठिकाणी पाहिलेलं असेल, त्या बँकांमध्ये मित्रांनो 9,995 पदांची मेगा भरतीची मित्रांनो जाहिरात जी आहे परमनंट पदांची सरळ सेवेप्रमाणे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि IBPS कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाते मित्रांनो, जी की पाहू शकता या ठिकाणी ऑफिस असिस्टंट म्हणजे कार्यालयीन सहाय्यक मल्टीपर्पज आणि मित्रांनो या ठिकाणी ऑफिसर म्हणजे या ठिकाणी अधिकारी या पदासाठी ह्या ग्रामीण रिजनल बँक ज्या आहेत मित्रांनो, ग्रामीण बँका ज्या आहेत नाबार्ड अंतर्गत मित्रांनो येतात, त्याच्यामध्ये मित्रांनो ही भरती केली जाते। तर मित्रांनो ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला जाहिरात आल्यानंतर मी माहिती दिलेली होती, परंतु या व्हिडिओमध्ये मित्रांनो या परीक्षेची तयारी कशी करायची, याचा पेपर कसा होणार आहे लक्षात घ्या। पेपर तर तुमचा मित्रांनो मराठीमध्येच होणार आहे। मग याच्यामध्ये याचा एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा ग्रामीण बँकेसाठी असेल किंवा कोकण विदर्भ बँक असेल, याच्यासाठी नेमक्या किती जागा आहेत, ज्याच्यामध्ये कार्यालय सहाय्यक असेल किंवा अधिकारी पदासाठी, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर महत्त्वाचं याच्या डेट विषयीची माहिती आपण पाहूयात। इम्पॉर्टंट डेट जर बघितल्या 7 जून पासून अर्ज चालू झालेले, 27 जून 2024 पर्यंत ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचे मित्रांनो। याच्यामध्ये तुमची परीक्षा आणि तुमचं जॉईनिंग देखील त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे। तर बघा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा होतील मित्रांनो, किंवा या ठिकाणी मेन एक्झाम जी असती ती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमचे त्याचे रिझल्ट येतील आणि जानेवारी 2025 मध्ये तुम्हाला प्रोव्हिजनली अलॉटमेंट मित्रांनो या ठिकाणी बँकांमध्ये दिलं जाईल। तर ही इम्पॉर्टंट डेट्स आहेत याच्या। आता मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्याच्यासाठी चार्जेस किती असतील। जर मित्रांनो तुम्ही ओपन OBC कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 850 रुपये चार्जेस आहेत। तुम्ही मित्रांनो SC ST कॅटेगरी असेल, PW कॅटेगरी असेल, यामधून येत आहे तर 175 रुपये फक्त तुम्हाला चार्जेस असणार आहेत। तर ही IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं वय आणि शैक्षणिक पात्रता। मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही 2 पदं आहेत, 2 पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे। जसं की मित्रांनो ऑफिस असिस्टंट पदासाठी 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे, परंतु याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्ष सूट आहे, PWD कॅन्डिडेटसाठी जवळपास 10 वर्षापर्यंत सूट आहे आणि ऑफिसर या पदासाठी मित्रांनो 18 ते 30 काही ठिकाणी 21 ते 32 आणि 21 ते 40 अशा पद्धतीने, परंतु याच्यामध्ये देखील तुम्हाला सूट पाहायला भेटेल। आता मित्रांनो ऑफिस असिस्टंट असेल किंवा ऑफिसर असेल या पदांसाठी जर आपण बघितलं, शैक्षणिक पात्रता तुमची मित्रांनो फक्त पदवी ठेवण्यात आलेली आहे। जर मित्रांनो तुम्ही ऑफिस असिस्टंट म्हणजे टेक्निक कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी अप्लाय करताय, तर या पदासाठी कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात। इथं पर्सेंटेजचं या ठिकाणी उल्लेख नाही केलेला। त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही सध्या शेवटच्या वर्षाला आहात का त्याबद्दलचाही उल्लेख इथे केलेला नाही, परंतु मित्रांनो तुमच्याकडं लोकल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे। जसं की महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी त्यांनी मराठीचं लोकल लँग्वेजचा उल्लेख केलेला आहे। ती तुमच्या एज्युकेशन सर्टिफिकेट जे आहेत त्याच्यामध्ये देखील मराठी लँग्वेज असणं गरजेचं आहे। याचाच अर्थ मित्रांनो असं होतो की बाहेरील स्टेटमधून या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत मराठी मुलंच त्या ठिकाणी अप्लाय करू शकतील। त्याच्यानंतर मित्रांनो ऑफिसर जी पद आहेत, ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर हे जे एक पद आहे मित्रांनो, याच्यासाठी कुठल्याही शाखेची डिग्री फक्त लागेल आणि बाकी जी ऑफिसरची पद आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी मात्र एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर ही झाली मित्रांनो ओव्हरव्ह्यू या पदभरतीचा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे तुम्हाला सांगितलेला आहे। आता मित्रांनो जी बाकीची महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे ह्या ज्या परीक्षा होतील मित्रांनो याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत आणि याची परीक्षा कशी होईल। तर बघा सर्वात अगोदर आपण परीक्षेविषयीची माहिती पाहूयात आणि त्यानंतर जागाबद्दलची माहिती। याची ऑनलाईन एक्झाम मित्रांनो तुमची कंडक्ट केली जाईल महाराष्ट्रामध्ये, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर मित्रांनो मुंबई असेल, अशा महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमची पहिल्यांदा मित्रांनो पूर्व परीक्षा होईल जी की मराठीमधून मित्रांनो असेल। मराठीमधून तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं ऑप्शन असेल, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमधून तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो पूर्व परीक्षेमध्ये फक्त 2च सब्जेक्ट तुम्हाला असतील, रिजनिंग असेल आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड असेल। याच्यामध्ये मित्रांनो 40 प्रश्न, टोटल 80 प्रश्न या ठिकाणी 80 मार्कासाठी विचारले जातील आणि 45 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमची या ठिकाणी
पूर्व परीक्षा झाली, तुम्ही याच्यामध्ये मित्रांनो क्वालिफाय केलं की तुम्हाला मेन एक्झामसाठी बोलवलं जाईल. मेन एक्झाम देखील मित्रांनो मराठीमधून या ठिकाणी घेतली जाईल. मेन एक्झाममध्ये रिझनिंग असेल, कॉम्प्युटर नॉलेजवरती प्रश्न असतील मित्रांनो, जनरल अवेअरनेसवरती प्रश्न असतील. आता मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं, इंग्लिश लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज यापैकी एक लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देखील असणार आहेत. त्यानंतर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड देखील तुम्हाला असेल. हे तिन्ही जे 4 जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो तुम्हाला मराठीमधून असतील. फक्त इंग्लिशमधून असेल, हिंदी निवडलं तर हिंदीमधून असेल. 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला इथं 2 तासाच्या वेळेसाठी मित्रांनो हा सिलेबस असेल मेन एक्झामचा. सेम मित्रांनो दोन्हीही ऑफिसर आणि मल्टीपर्पजचं जे पद आहे, म्हणजे ऑफिस असिस्टंटचं जे पद आहे, त्या दोन्हीसाठी मित्रांनो या ठिकाणी सेम तुम्हाला या ठिकाणी सिलेबस त्यांनी ठेवलेला आहे. तर पहा, लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला परीक्षेत याची मित्रांनो देता येणार आहे. त्याच्यानंतर बाकी डिटेल्स याच्यामध्ये अजून दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही अजून डिटेलमध्ये सर्व माहिती जी आहे या ठिकाणी वाचू शकतात. आता मित्रांनो याच्यासाठी जागा नेमके किती आहेत त्याची माहिती आपण बघूयात. जे की मित्रांनो महाराष्ट्रामधील कुठल्या बँका आहेत, तर सध्या फक्त 2च बँका आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये किती जागा असणार आहेत त्याची माहिती सर्वात अगोदर आपण पाहूयात. जे की मित्रांनो पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून या ठिकाणी ह्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत. परंतु मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देखील वेगळ्या वॅकेन्सी याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. तर बघा, वॅकेन्सीचा जो चार्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये पहिली जी पोस्ट आहे असिस्टंट जी आहे, ऑफिस असिस्टंट म्हणजे मल्टीपर्पज कार्यालयीन सहाय्यक, या पदासाठी महाराष्ट्र स्टेटमध्ये जर वॅकेन्सी आपण पाहिल्या तर याच्यामध्ये 2 बँक आहेत सध्या मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर याच्यामध्ये पहा टोटल मित्रांनो कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं वॅकेन्सी पाहायला भेटतील. SC ST OBC EWS जनरलसाठी आणि PWDसाठी. तर बघा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पहिली जी बँक आहे याच्यामध्ये त्याच्यासाठी 99 वॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील आणि PWDसाठी या ठिकाणी वेगळ्या वॅकेन्सी आहेत याच्यासाठी देखील. त्याच्यानंतर पहा विदर्भ कोकण ग्रामीण बँकसाठी मित्रांनो टोटल 73 वॅकेन्सी पाहायला भेटतील. इथं फक्त महाराष्ट्रामधूनच मुलं अप्लाय करू शकतील. ह्या फक्त मित्रांनो ऑफिस असिस्टंट पदासाठी वॅकेन्सी आहेत. ऑफिसरसाठी मित्रांनो वेगळ्या या ठिकाणी अजून वॅकेन्सी आहेत. ऑफिसर स्केल 1 जे पद आहे मित्रांनो याच्यासाठी फक्त पदवीवरती तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर वॅकेन्सी बघितल्या, पहा महाराष्ट्र ग्रामीण बँकसाठी मित्रांनो 49 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकसाठी मित्रांनो 75 वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर पहा जनरल बँकिंग ऑफिसर जे पद आहे मित्रांनो याच्यामध्ये देखील पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या बँका पाहायला भेटतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहा महाराष्ट्र ग्रामीण बँकसाठी या ठिकाणी वॅकेन्सी नाही या पदासाठी मात्र. त्याच्यानंतर पुढचं पद पहा ऑफिसर स्केल 2, याच्यामध्ये देखील पहा महाराष्ट्र ग्रामीण बँकसाठी वॅकेन्सी नाही. अशा पद्धतीने मित्रांनो वॅकेन्सी तुम्हाला कुठे आहेत तर कुठे नाहीत अशा पद्धतीने पाहायला भेटेल. तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल आहात त्या पदाची वॅकेन्सी तुम्हाला चेक करून तिथं मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन जे करायचे आहेत. किंवा इतर बँकांमध्ये देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येतील मित्रांनो, परंतु वेगवेगळ्या स्टेटमध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागेल. त्या स्टेटची मात्र तुम्हाला मित्रांनो लोकल लँग्वेज तुमच्या जे सर्टिफिकेट आहे 10वी 12वी किंवा पदवीचे त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती लोकल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. पहा महाराष्ट्रामध्ये तुमची मित्रांनो एक्झाम होणार आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचे सेंटर्स असणार आहेत. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, याची लिंक तुम्हाला अप्लाय करायची आणि जाहिरातीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.